मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, मग इतकी वर्ष हा प्रश्न का प्रलंबित राहिला, का सुटला नाही, असा सवाल केलेला आहे साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी। सरकार आणि विरोधकांवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे। 58 मूक मोर्चे निघाले, पण तरीही मराठा आरक्षण हे लांबवलं गेलं। त्याच वेळी तातडीनं पावलं उचलली असती तर आज इतके जीव गेले नसते, असंही उदयनराजे म्हणालेले आहेत। पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही आहोत, मात्र मराठा धनगर समाजातील जनतेला सुद्धा न्याय मिळावा, सरकारनं हा प्रश्न तातडीनं सोडवावा आणि आंदोलकांनी हिंसाचार करू नये असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। आपण बघतोय की आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी थेट सवाल केलेला आहे। त्यांनी तो विरोधकांनाही केलेला आहे आणि आत्ताच्या सरकारलाही केलेला आहे की इतकी वर्ष हा प्रश्न का प्रलंबित राहिला आहे, जर तुमचा विरोध नव्हता तर हा प्रश्न का प्रलंबित राहिला आहे, असा थेट सवाल त्यांनी केलेला आहे। आणि त्याच संदर्भामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ते काय म्हणालेत आपण ऐकूया। जर उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण? हे टोलवाटोली करणार आहे आणि कोण ऐकणार आहे? प्रत्येकाने विचार केला पाहिजे। ठळक सगळ्यांनी विरोधात जे आहेत आणि सत्तेत जे आहेत सगळ्यांनी मिटून बसून जनतेला उघडपणे सांगावं की काय पावलं आता ह्याच्या पुढं आम्ही घेणार आहेत। हे सरकार जाऊन दे, नाहीतर ह्या सरकारचं आणि मागच्या सरकारचं मी काय मुद्दा घेतच नाही। का दिलं गेलं नाही हे सगळ्यांनी, हे आजपर्यंत ज्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळी त्यांनी सांगावं ना। ते कोण देणार आणि का देणार म्हणजे त्याला द्यावंच लागणार ना।